पुणे शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने एक अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। पुणे शहरातील वायू प्रदूषण यासोबतच वृक्षतोड कमी करण्यासाठी पुणे शहरातील जे स्मशानभूमी आहे तिथे लाकडी शवदाहिनीऐवजी गॅस आणि इलेक्ट्रिक शवदाहिनीचा वापर करण्याचे आवाहन जे आहे ते पुणे महापालिकेने नागरिकांना केलेले आहे। शहरातील वाढतं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार पद्धतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलाय। नागरिकांनी पारंपरिक लाकूड जाळून अंत्यसंस्कार करण्याऐवजी विद्युत व गॅस दाहिनीचा अधिकाधिक वापर करावा असं महापालिकेकडून सांगण्यात आले। पारंपरिक पद्धतीसाठी सुमारे 300 ते 350 किलो लाकूड लागतं, ज्यामुळे वृक्षतोड वाढते। मात्र पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब केल्यास ही वृक्षतोड जी आहे ती टाळता येऊ शकते। यासोबतच पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करताना मोठ्या प्रमाणात कार्बन, धूर आणि सूक्ष्म कण जे ते वातावरणात मिसळतात, त्यामुळे श्वसनाचे आजार, हृदयविकार आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो। त्याच्यामुळे नागरिकांनी जे आहे ते विद्युत आणि गॅस वाहिनीचं जे आहे त्याचा वापर करावा, ज्यामुळे जे वायू प्रदूषण आहे, विद्युत किंवा वायू प्रदूषण असेल ते कमी करता येईल, वृक्षतोड जी आहे ती कमी करता येईल। त्याच्यामुळे यालाच प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये विद्युत व गॅस दाहिनीची सुविधा जी आहे ती आता उपलब्ध करून दिलेली आहे। आणि विशेष म्हणजे 51% याच्यामध्ये जी ही विद्युत आणि गॅस दाहिनी जी आहे ती मोफत देण्याचा महापालिकेने निर्णय देखील घेतलेला आहे। म्हणून त्याच्यामुळे महापालिकेने एकीकडे निर्णय घेत असतानाच दुसरीकडे विद्युत आणि गॅस दाहिनी जी आहे त्याला नागरिकांनी वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी मोफत अशी ही सुविधा देखील दिलेली आहे। त्याच्यामुळे पुण्यातील वायू आणि जे वृक्षतोड आहे ती कमी करण्यासाठी जे आहे ते महत्त्वाचं पाऊल उचलले। त्याच्यामुळे आता पुणेकर नागरिक याला कितपत आणि कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।